नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला एक महत्त्वाचा निर्णय, याचबरोबर सरसकट कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झालेली आहे। आपण बघितलेलं आहे की याच्यामध्ये कर्ज खात्याची माहिती अपलोड करणं असेल, याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबींची पूर्तता करणं असेल, हे सर्व सुरू असताना याच्यामध्ये एकंदरीत 30 जूनच्या जागेवरती 5 जुलै झाली आणि आता 5 जुलैच्या जागेवर जवळपास 10 जुलै डेट दिलेली आहे। तर याच्या अंतर्गत कुठल्याही पुढच्या प्रक्रिया नाहीत आणि या अनुषंगाने याच्या अंतर्गत असलेल्या महत्त्वाच्या अशा बाबी, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करणं, याच्यासाठी निधीची तरतूद करणं, याच्यासाठी आवश्यक असलेले लेखाशीर्ष उघडणं आणि याच पार्श्वभूमीवरती आता एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधीचं वितरण करण्यासाठी एक अकाउंट महाराष्ट्र बँकेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक पल अकाउंट खोलण्यात आलेलं आहे। ज्या अकाउंटच्या माध्यमातून आता जे शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र होतील अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या कर्जमाफीची रक्कम या खात्यामधून जमा केली जाणार आहे। या अतिशय महत्त्वाची अशी ही प्रक्रिया आहे, कारण यात जे काही पूल अकाउंट असणार आहे ते पूल अकाउंट मध्ये शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली रक्कम वितरित केली जाणार आहे आणि ज्याप्रमाणे शेतकरी पात्र होत जातील, जशी जशी शेतकऱ्यांची KYC ची प्रक्रिया वगैरे पार पडत जाईल, तसतसं याच्यामधून डायरेक्टली अनुदान त्या बँकेला क्रेडिट केलं जाणार आहे। एक महत्त्वाचा असा एक निर्णय झालेला आहे। आता याच्यामध्ये या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी जो निधी लागणार आहे तो निधी देखील आता लवकरच मंजूर केला जाणार आहे आणि त्याच्यासाठीचा एक CR आल्यानंतर याच्यामधील पुढच्या अशा प्रक्रिया सुरू केल्या जाणार आहे, ज्याच्यासाठी उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे। राज्यामध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे। उद्या पावसाळी अधिवेशनाचा शेवट असणार आहे। या पार्श्वभूमीवरती उद्याचा पोर्टलचं उद्घाटन केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। आतापर्यंत हे त्याच्या संदर्भातील कार्यक्रमच कुठं सुतवाच करायचे आलेले नाहीत, परंतु उद्याचं हे पोर्टल जे आहे त्या संदर्भातील पुढच्या प्रक्रिया पार पाडल्या जाऊ शकतात। त्याच्यानंतर 10, 11 तारीख आणि 12 तारीख सुट्टी राहणार आहे आणि त्याच्यानंतर खूप सारे विलंब सुद्धा होणार। रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून सध्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, पीक विमा किंवा इतर महत्त्वाच्या अशा प्रश्नांवरती आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनकर्त्यांना आज अरेस्ट करण्यात आलेली होती। त्यांना आज 4 वाजेपर्यंत बैठकीचे एक आश्वासन देण्यात आलेलं होतं, परंतु या आंदोलकांना सुद्धा उद्याच मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक केली जाणार आहे। या बैठकीच्या माध्यमातून दिला जाणारा निर्णय आणि उद्याचं या कर्जमाफीच्या संदर्भातील एक मोठी घडामोड ही घडणार आहे। उद्या अधिवेशनाचा शेवट असणार आहे, त्याच्यामुळे शेतकरी कर्जमाफी असेल, धानाचा बोनस असेल किंवा शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या रिलेटेड जे काही प्रश्न असतील त्याची उकल उद्या या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी होणं शक्य आहे आणि याच्याचमुळे उद्याचा हा दिवस देखील महत्त्वाचा असणार आहे। उद्या काय काय घडतंय या संदर्भातील घडामोडी आपण जाणून घेणार आहोत। आता पुढच्या प्रक्रिया जसं की कर्जमाफीच्या पोर्टलचं उद्घाटन, कर्जमाफीच्या याद्या प्रकाशित करणं आणि KYC साठी सुरू करणं, याच्या संदर्भातील देखील जे अपडेट येईल ते आपण आपल्या चॅनलवरती बघणारच आहोत। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह।